रक्षा खडसेंना भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि रक्षाताई खडसेंना उमेदवारी मिळेल की नाही मिळेल याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत्या, परंतु त्याला पूर्ण विराम आज बसलेला आहे. मला लोकसभेची निवडणूक लढवायची मनापासूनची इच्छा पूर्वीपासून आहे. नव्यानं काही आजची नव्हती. तब्येतीमुळे मी मागे पुढे करतोय, पण अजूनही याबाबतचा निर्णय वैद्यकीय आमच्या डॉक्टरांकडे सोपवलेला आहे. काही उमेदवार मी नसताना इच्छुक आहेत, अशा उमेदवारांचा आज रात्री माननीय शरद पवार साहेबांशी चर्चा करून त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या माध्यमातून तो निर्णय होईल. आपण निवडणूक लढवणार असं म्हटलं होतं. आता रक्षा खडसे उभे आहेत, आपण निवडणूक लढवणार आहात का? मी वारंवार गेले 1.5 महिने झाले, 2 महिने मी सांगितले की निवडणूक लढायची माझी मनापासून इच्छा आहे. पण मधल्या कालखंडामध्ये माझ्या हृदयाचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर अजूनही एक ऑपरेशन माझं बाकी आहे. तेवढं वैद्यकीय सल्ल्याशिवाय मी ही निवडणूक लढवू शकत नाही, असंही मी यापूर्वीही सूचित केलेलं आहे. अजूनही या संदर्भामध्ये आशावादी आहे की आमचे डॉक्टर काही योग्य सल्ला देतील, तरी माझी त्या संदर्भामध्ये अजूनही तयारी आहे. पण तो जो योग्य आहे निर्णय तो पक्ष घेईल. चला, मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार नाही असं वारंवार सांगितलं. मी विधान परिषदेचा आमदार आहे. माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकी दिलेली आहे आणि अजून माझ्या आमदारकीचे 5 वर्ष बाकी आहे. आमदारकी 5 वर्षाचे सोडून भाजपमध्ये प्रवेश करेल असं आपल्याला वाटतं का? चला, आपण अनेक राजकीय नेत्यांचं पुत्रप्रेम बघितलेलं आहे आणि त्यासाठी ते अनेक निर्णय देखील घेतात. मात्र आता आपली मुलगी समोर आहे, आपल्याला विरोधात प्रचार करण्याची वेळ येणार आहे. मी विरोधात प्रचार नाही करणार, मी पक्षाचा प्रचार करेल. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिकपणे प्रचार करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अधिकाधिक मताधिकारी निवडून कसा येईल याबाबत काळजी घेईल. चला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.